नमस्कार मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मूग डाळीचे महालक्ष्मी वडे बघतोय. त्याला महालक्ष्मी वडे नाव का दिले हे मी तुम्हाला नंतर सांगते. आता आपण आधी प्रमाण पाहूया. 3 वाटी मूग डाळ आणि 1.5 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्यही आपण पाहिजे. आता मुगाची डाळ आणि चण्याची डाळ 2 तास तरी आपल्याला भिजत घालायची आहे. तर आपली पुढची प्रोसिजर बघू आपण. तुम्ही पाहू शकता आपली चण्याची आणि मुगाची डाळ खूप छान पद्धतीने भिजली आहे. आता आपण ही डाळ वाटून घ्यायची. पण मुगाची डाळ आणि चण्याची डाळ अशी थोडीशी जाडसर वाटून घेतली आहे. खूप पण जाडसर नाही, साधारण. हळद, 7-8 लसणाच्या पाकळ्या, आलं, हिरव्या मिरच्या आहेत 5, चवीपुरता मीठ. हे धणे मी ओबड-धोबड करून घेतलेले आहे, अख्खे धणे नाही घ्यायचे. आणि हा ओवा आहे. आता हे आपण ओवा आणि धणे बाजूला ठेवून हे सगळ्याचं वाटण करून घेऊयात आधी. आता आपण ह्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं. हे कुटलेले धणे, हा ओवा, थोडीशी हळद आणि हे जे आपण वाटण केलं होतं ना ते आता या सगळ्यात घालायचं आणि सगळं मिक्स करून वडे तळायला घ्यायचे. ह्याला आपण महालक्ष्मी वडे का म्हणतोय तर मुंबईला आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरामागे एक छोटेखानी हॉटेल आहे. तर त्या तिथे हे असे वडे मिळायचे. पण त्यावेळेला विचारलं की ते म्हणायचे की गोलाभजी. आपल्याला काय कळायचं नाही ते गोलाभजी. पण त्यानंतर मी जेव्हा चव घेतली त्यावेळेला मला कळलं की त्यामध्ये काय काय टाकले. आणि तिथले एक जे काका होते पूर्वीचे, तर त्यांनी मला याची रेसिपी थोडक्यात सांगितली होती. त्याच्यामुळे मी याला महालक्ष्मी वडे हे नाव दिलेलं आहे. आपले महालक्ष्मी वडे तयार आहेत. नमस्कार.